वळूया पुढच्या बातमीकडे। खासदारांच्या बंडखोरीमुळे आणि पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे कोंडीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलं, ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा रंगलं। 2019 मध्ये दुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर वारंवार टीकेचे आसूड ओढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी चक्क फडणवीसांचं कौतुक केलं। आपण फडणवीसांचे हितचिंतक असल्याचं सांगून त्यांनी फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच आहे असं म्हणत त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली। एवढ्यावरच न थांबता त्यांनी फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीबाबतही चिंता व्यक्त करत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवलं। भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात फडणवीसांचं स्थान आणि त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत काही शक्ती सक्रिय असल्याचे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिले। त्यामुळे ठाकरेंच्या या वक्तव्यामागचं राजकारण काय आहे याची चर्चा रंगली आहे। एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाही। मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्याच्यात चूक काय? त्याने आज जाहीर करावं, कारण काय हे महाराष्ट्राचा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा गद्दार सोडून। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। उद्धवजींनी आधीच त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। आपण कशा पद्धतीने देवेंद्रजींच्या विरोधात बोलत होतात आणि देवेंद्रजींबद्दल आता काळजी आहे अशा पद्धतीने आपण जे काय विधानं करताय, तुम्ही देवेंद्रजींची काळजी घेण्याची गरज नाही। देव हा इतरांची काळजी घेत असतो, त्यामुळे देवाभाऊ तुमची काळजी घेतील, तुम्ही त्यांची काळजी घेऊ नका। 29 मध्ये काय होणार आणि यांच्यानंतर आपला वाली कोण ही चर्चा दिल्लीमध्ये भाजपात सुरू झालेली आहे। आणि मग त्याच्यामध्ये असं कोणाला तरी वाटायला लागलंय की या रेसमध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात। मग यांचा पत्ता आत्ताच काप, यांनाच आत्ताच बदनाम करून टाक आणि एवढं परेशान कर की या दिल्लीपर्यंत येताच कामा नये। आणि मग पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत। त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला गद्दाराला सुपारी दिलेली। ही शहासेना आहे, दुसरी आहे ती मिंदे सेना, एसनशी गट, त्याला सुपारी दिले की याला गुंतवितले इथे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे पंख छाटले जात असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी तितक्याच मिश्किल अंदाजात उत्तर दिलं। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे जात म्हण कळत नसेल तर राहुल नार्वेकरांकडे जा असा टोला लगावला। काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असं काय झालं। ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस, कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत। आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? ते एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो। माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं। एखादा सिनेमा असतो, एखाद्या OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो। त्यामुळे सुरू झाल्यापासून उतरतपर्यंत मी ती पाहत होतो। त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली? दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे? जसं मी देवेंद्र फडणवीसांचं सांगितलं, मग लोक विचारतात तुम्हाला असं कसं वाटतं? देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पक्षी नाही, माझे पंख कसे छाटणार? अरे हा वाक्प्रचार आहे। तुम्हाला मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांकडनं मराठी शिका। ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंचा कार्टा असा उल्लेख करत केंद्रात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचा आरोप केला। तर त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंचा शेंबडपोर असा उल्लेख केला। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी नाही म्हणून श्रीकांत शिंदे यांना मी तेच बोललो ना की लायकी नसलं तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे, ही शहासेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे। मी तेच बोललो ना की लायकी नसलं तरी आपलं कार्ट मंत्री झालं पाहिजे, ही शहासेनेच्या प्रमुखाची इच्छा आहे। श्रीकांतजी शिंदे 3 वेळचे खासदार आहेत, लाखोंच्या फरकाने निवडून आलेले आहेत, खासदार होताना कोणाचा बळी दिलेला नाहीये। या उलट जर श्रीकांत शिंदेंना कार्ट म्हणत असाल तर तुमचं शेंबडं पोरग, त्याला शेंबुडी काढता येत नव्हता, त्या पोराला दुसऱ्याच्या मतदारसंघात आमदारकीला उभं केलं, सुनील शिंदेसारख्या कार्यकर्त्याचा बळी दिला, सचिन अहिरसारखा राष्ट्रवादीतनं उभा राहील म्हणून त्याला आमदारकीचा शब्द दिला, किशोरी पेडणेकरांना घरी बसवलं,
तीन लोकांचा बळी देऊन आपल्या शेंबड्या पोराला आपण आमदार बनवलं. एकनाथ शिंदे घरोघरी दारोदारी त्या वरळीमध्ये फिरले म्हणून आपलं ते शेंबडं पोरगं आमदार झालं. केंद्रीय मंत्रिमंडळात संधीवरून राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. हा विस्तार उद्याच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. या फेरबदलामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर काही अत्यंत धक्कादायक आणि नवीन चेहऱ्यांची एंट्री होऊ शकते. या फेरबदलात कामगिरीच्या आधारावर आणि राजकीय दबावामुळे काही बड्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. फेरबदलात कोणाला संधी मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या व्यतिरिक्त संजय दिना पाटील, संजय जाधव यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं अशी चर्चा आहे. एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे. त्यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते. ओमराजे आणि मुख्यमंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा झाली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. ओमराजेंसोबत माजी मंत्री तानाजी सावंत आणि ॲडव्होकेट निलेश देशमुखही आहेत. त्यांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली या संदर्भात अद्याप तपशील हाती आलेला नाही. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी देणार असं आश्वासन फडणवीस सरकारनं दिलं होतं. मात्र आता